नीट परीक्षा गैरव्यवहार प्रकरणामध्ये तिसरा आरोपी जो आहे इरन्ना कोनगुलवार याचा शोध जो आहे तो पोलिसांच्या पथकाबरोबर एटीचं पथक देखील घेत आहे। आपण जर पाहिलं तर तो मूळचा देगलूरचा आहे। धाराशिव जिल्ह्यातल्या उमरगामध्ये ITI सुपरवायझर असलेला इरन्ना त्याचा शोध सगळ्याच तपास यंत्रणा जे आहेत ते घेत आहेत। आपण पाहिलं तर हे लातूरचं घर आहे, एका उच्चभ्रू वसाहतीमध्ये किंवा कॉलनीमध्ये हे त्याचं घर आहे। या कॉलनीमध्ये 19 क्रमांकाचं हे घर आहे। आपण जर पाहिलं तर या घरी आता सध्या कोणीच नाही आहे आणि इरन्ना जो आहे तो लातूरमधून असेल किंवा धाराशिवमधून असेल तो फरार झालेला आहे। देशभरातल्या यंत्रणा ज्या आहेत त्याचा शोध घेत आहेत। त्याचं लिंकिंग बिहार आणि इतर राज्यामध्ये जो नीटचं प्रकरण झालेलं आहे, गैरव्यवहार झालेला आहे, त्या संदर्भाने त्याचा काही लिंकिंग मिळते का याचा शोध घेण्यासाठी इरन्ना जो आहे तो पोलिसांना हवा आहे। मात्र इरन्ना सध्या फरार आहे। त्याची चौकशी, प्राथमिक चौकशी केल्याची माहिती जी आहे ती लातूर पोलिसांकडे आहे। मात्र त्यानंतर इरन्ना फरार झालेला आहे आणि इरन्ना पोलिसांच्या ताब्यात आल्यानंतर किंवा तपास यंत्रणांच्या ताब्यात आल्यानंतर लातूरचं नीट परीक्षेच्या संदर्भाने जे लिंक आहे ते दिल्लीशी आहे की नाही, गैरव्यवहाराशी आहे की नाही, किंवा जलील पठाण आणि संजय जाधव हे दोन शिक्षक जे आहेत ते इरन्नाकडे जे पैसे आणि हॉल तिकीट पुरवायचे आणि पुढे गंगाधर मुंडे जो दिल्लीचा आरोपी आहे त्याच्याकडे ते कसे जायचे आणि नेमकं हे प्रकरण काय हे कळणार आहे। त्यामुळे इरन्ना कोनगुलवार पोलिसांना मिळणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टीनं तपास यंत्रणा काम करतायत। पथकं कोनगुलवारला शोधण्यासाठी रवाना झालेली आहेत। महेंद्र जोंधळे, TV9 मराठी, लातूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।